अमृता, हे अमृता, काय झालं? काय करती? काय नाही, काय झालं? आवरत होती घरात? हा आवरलं सगळं? नाही बरं एक काम कर, हा. ते जरा पाहुणे येणार आहेत आपल्या पूजाला पाहायला. हा होय. हा बरं तर मग कोणतरी चांगला माणूस पाहिजे ना मध्यस्थी. हो आता बाकीचे तर काय ये मग आहे पोरगी. हा काय झालं? पूजा पाहुणे येणार ते तुला पाहायला. तर हा मग बोलले ना तुम्ही मग. असं करू घरातलं का? बिडातलं होय चांगलं घाल, साडी. हा साडी घातली की. शेजारच्या ते तात्याला सांगू आपला थोरला भाऊ इथे काय सांगा काय गरज पडली सांगायची? आणि ते येणार आहे का सांगितलं तरी? कशाला पान उतार करायला जातं तुमचं तिथं? येते. काय नाही ते मोठे लोक भाऊ आहे कुठं तो. आपल्या गरीबाचे येते काय गरज काय नाही नको पप्पा. ते किती डांबराची माहित नाही का तुम्हाला? काय नाही करीत तू. ते भाऊ आहे जोडायचं आपला. नाही तोडायचं बघन. अरे आपला भाऊ आहे तू ऐकच जरा. तुम्हीच मानता त्यांना आपला भाऊ, ते मानतात तुम्हाला? बरं, नाही मानून दे पण बोलायला तर गरजेचं आहे ना. नाही गावातलं कोणी मध्यस्थी तर कमीत कमी भाऊ तरी पाहिजे. उद्या लग्न फोन करून बोलवा, काय गरज नाही त्यांच्या दारात जायची. सांगाय मम्मी नाही तसं नको फोनवर नाही यायचं. तू ताईट आहे त्याच्यापेक्षा मीच मग समक्ष माहिती गाडी. आहे ना तुम्हाला मान्य करताना टाईट एक मिनिट आपल्या गावात आहे ना, गावात जर उद्या जर समजा लग्न जमलं पूजाचं कोणीतरी पाहिजेच ना. गावातले लोक येणार नाही. गावातले लोक काय म्हणते भाऊ येत नाही म्हणून आपण कशाला जायचं. त्यासाठी त्याचं मते करू आपण त्याला बोलून घेऊ. बघायची वेळ आली आपल्याला. नाही येणार पप्पा. काही होत ते. नाही. त्यांच्या येते. वाचून काय पडलंय का? अरे येईल त्यो. बरं काय जा. पटलंय हा. पण त्यो मनात जुळायचं नाही. ऐकायचं बरं थांब तुम्ही ये ना आवरा पाहुणे येणार टाइम झाला. तो मी जमलेलं मुडी ना अरे तू जा आतमध्ये पूजा तू आवरून घे. ऐकत जा तुम्ही. मी बोलवतो मी जातो त्याच्या पाया पडतो बोलवतो. पाया पडतो लय पुळकाय तुम्हाला त्याचा. अरे मोठा भाऊ आहे त्यो पैशावाला हे असं नका असं ना आपल्याला नको. आपण गरीब आपल्या घरचे. तुम्ही आत्ताच किरकिर ना घालू बरं मला बघू दे काय म्हणतो. जा तुम्ही दोघी जणी आवरून घ्या. मी पटकन आलो त्याच्याकडून. ऐकायचीच नाही पप्पा तर अजिबात. ते आहे ना ऐकायचं. तू ऐक आता एखादं गळ्यातलं बिळ्यातलं चांगलं बघ नेकलेस बिकलेस. नाही घालत काही, जाऊ दे. हे काय लिहिती की काम धंदे आहे की नाही तुला काही? कामधंदेच करू राहिले. कामधंदे आहे का नाही विचारताय तुझ्याला काय वाटतंय तुम्हाला? किती वेळचं चाललंय ते नुसतं पेन आणि कागद घेऊन बसलेली आहे. बयांची हिशोब करू राहिले मी. हिशोब सारखा हिशोब करीत बसते कावा बी. का हिशोब मग करते? माणूस घरात बसलंय बोलायचं ते दिलं सोडून उठ घे कागद लिह घे कागद लिह. अहो मग बयांचा हिशोब जर नाही ठेवला जास्त कमी पैसे गेल्यावर काय करता तुम्ही? कसे जातील पैसे? मग त्याचा हिशोब नको द्यायला. कोण आलं कोण नाही आलं. बरोबर ठीक लिहू. हे अवघड आहे तुमचं. आपण बोलणं घ्यावं लागत. चांगलं काम करा बोलत आहेत, वाईट काम करा तरी बोलत आहेत. अरे मग आम्हाला जावं लागत नोकरीच ठिकाणी काम करावं लागत. मग जायच्या वेळेस कमी कमी विचारायचं तुम्हाला काय पाहिजे का द्यायचं काय. नवऱ्याची लोक सेवा काय करीत तर आलं का उठ न आपलं घ्यायची बॅग की आम्ही निघायचं बा नोकरीला. अहो काय तुमच्या बोलू ना मला काहीच कळत नाही. काय कळत नाही आता मला ड्युटीला जायचं डबा द्यायचा बॅग द्यायचं. ड्युटीला तुम्हाला काय धरलंय का मी इथं घरामध्ये? अरे मग बॅग बेग डबा रुमाल सगळं द्यायचं काम नाही का तुझं? आता कधी आयुष्यभर तेच करत बसू का मी? बरं बरं कृपा नका देऊ आम्हाला. आम्ही आमचं घेतून आयुष्यभर जातो. तेच करत बसू का? पहिल्या बायकोन तर कधी हिशोब केलेला सर. आई बापाने दिलंय मला लहान वयात तुमच्याकडे ढकलून. त्यांना एक सांभाळायची दानत नव्हती त्यांच्यात बी. अरे मग कमीत कमी चांगलं तरी बोल ना. बरं वाटतं माणसाला तेवढंच. चांगलंच बोलत होते नीट. तुम्ही कशाला मला खवळून दिलं मग? मग मला ऑफिसला जायचं तुला माहिती आहे ना ऑफिसला जावं लागत रोज टाइम. काय चाललंय दादा? अरे काय वय काय आलो जरा काय लय काम चाललं होतं. लय सकाळी सकाळी काम चाल. होतं थोडस काम. काय काम होतं? थोडस होतं. अहो काय होतं ते सांगा ना थोडस वहिनी काय बोला ना तू माझ्या संग. नाही मी बोला. गरीब असल्यामुळे नाही नाही गरीबाचं काय बोला बोला. ते आपल्या पूजेला आहे ना पाहुणे बघायला येणार होते. बरं 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 तर म्हणलं मग यावं तात्याला सांगून. येतो की कधी येणार आहेत पाहुणे? येतीलच एक तास भरत अर्धा तास. आता हा येतो अहो, पण येतो. त्यांना ऑफिसला जायचंय भाऊजी. अरे आणि ड्युटी बुडून चालेल का तुम्हाला? अर्धा दिवस अहो तिथं तुम्हाला बॉस ओरडन ना तुमचा. अर्धा दिवस सुट्टी काढी येईल. हो नाही ना तसं नाही जमत. तुम्हाला माहिती ना आधी सांगावं लागतं ऑफिस मध्ये तुम्हाला. या राव कोणीच नाही गावातलं. बरं येतो येतो तुम्ही नका काळजी करू. काय वहिनीला घेऊन ये. भाऊजी आता तुम्हाला तर माहितीये माझ्या माग बायका आहेत का आम्हाला किती साऱ्या. त्याच्यामुळे मला तर नाही जमलं. लय वेळचं काम नाही एक अर्धा फोन तासच आहे. बरं ठीक आहे जमलं तर येईल. अगं जाऊ ना काय म्हणतो. हो जमलं तर जाऊ ना. हा? नक्की येतं का? नक्की तर नाही सांगता यायचं बरं का पण जमलं तर येऊ. अगं हात मन कमीत कमी. नक्की या. हा म्हणले होय. ना. हो येतो येतो नक्की हा येतो आता आता काही काळजी हा. नको. वहिनीला घेऊन. हो हो येतो की. कुठं जायचंय? अरे ते पाहिजे पाहुणे येणार जायला पाहिजे ना. हा का
ऑफिसला वा लवकर. अरे जायला अहो पाहिजे. ऑफिसला वा म्हणलं मी. अगं जायला पाहिजे काय office. गरज नाही, निघा कामावर जा. ते काय आपल्याला आणून नाही देणार. अगं माझा भाऊ येतो काही केलं अहो तर. असं ना नाही ना तुमचा भाऊ, मग काय करू मी? काम सोडायचे द्यायचं माग आम्हाला करत द्यायचं का? अगं तुम्ही त्या पहिल्या बायकोला पण असंच येड्यात काढलेलं दिसतंय. ती इतकी नव्हती तुझ्यासारखी. म्हणूनच तिला येड्यात काढलं, म्हणूनच तिच्याकडे विचारीकडे काय नव्हतं. मी आले तेव्हा बंगला गाडी सगळं झालंय. अगं थोड्या वेळ काय ना जायला पाहिजे. काहीच गरज नाही, कामाला वा. उठा लवकर ऑफिसला वा. बॅग कुठं ठेवली माझी? तिथं आहे माहिती तुम्हाला, जा घेऊन. रोज रोज त्यांच्या हातात बॅगी द्या, डबे द्या, सगळं द्या हातामध्ये आणि चाललेत लोकांच्या हमाल्या करायला. काय गरज आहे तिकडे जायची? पटकन जावा. आणि हा इकडे तिकडे जायचं नाही, मी तुम्हाला आता सांगते. मला तर कळलं तिकडे गेलेले बघा, माझी कळत नाही संध्याकाळी. अरे ऐक माझं तू. काय ऐकायची गरज नाही आम्हाला, तुम्ही जा ऑफिसला. मला कळलं पाहिजे तुम्ही ऑफिस मध्ये गेले. मला मी फोन करणार आहे, व्हिडिओ कॉल करून पण मागणार तुम्हाला तिथे. अहो जास्त वेळ नाही थांबायचं आपल्याला तिथं. अहो जाओ तुम्ही, काही गरज नाही. चला संशय सांगितलंय ना पुढं सगळं. सगळं सांगितलंय, तयारी बिरी करून हा ठेवली. पाहुणे घरीच आहेत का पण? हा, पाणी गरजेचं पडलेलं आहे. या राम राम राम. या राम राम. बस बस बस. या बस बस दीदी बस. बसा बसा, मस्त जागा आहे. अहो बसा. ए अमृता, पाहुणे आले ते बसा ना. हा बस ना, जरा आवाज द्यावा लागते. बसा. त्यावेळी बसा. कस काय प्रवास चांगला ना? हा व्यवस्थित. ह्या कोण आई कबूल तिचे? हा आई. हे वडील. शेट. बरं आता आपलं बोलणं झालेलं आहे पहिलं. हा आता हे मुलाचे वडील, हा ही त्यांची मुलगी जावई आणि हा मुलगा आहे. पहिले मुलगा बघून घ्या. बरं मला आपलं वाटलं सगळं बोलणं बिलणं सगळं व्यवस्थित झालं. तुम्हाला सांगितलं मी सगळं. हा. तर मुलीला त्याला बोलावलं मुलीला बरं. बोलवा. हम्म. आहे का नाही? इथं मुलीने बघितलं, मुलांनी मुलीला पाहिलं म्हणजे बरं. आपण पुढच्या गोष्टी बोलताय. अमृता बघ बरं, पूजात झालं का? बरं घेऊन येते मी. हे काम करा. मुलगी व्यवस्थित बघून घ्या. हा नाही बघून घेते ना. असं कसं इथे माझ्या जागेवर या, तुम्ही बसा. मी बसव. हा तुम्हीच बसा. पटलं ना? या अलीकडे डायरेक्ट हात इथे. पुढं कसं असेल ते करून घेऊ. नाही, बस. ये बाळा, ये, ते कोण- ये. बस. हा बरं आता मी मुलीला विचारून घेतो का हा ना सगळं विचारा. शिक्षण नाव बिव सगळं विचारा. राम 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 राम. राम राम. बसा. बाबासाहेब पण लवकर केला, पण मला यायला उशीर झाला जरा शिक. आता काय तुमच्या मागे लय गावगाड्याचे लफडे. त्याला पण आता काय करतो तो भाव नाही आला का? येतो म्हणले, काय अजून नाही आलं. त्याला म्हणलं होतं मी. लय पाय पडत त्याचे. त्याला म्हणलं ऑफिसचं काम आहे, आता येतो, मला येतो, काय नाही ते पुढलं नाही बोलत नाही. जाऊ दे. त्यांना येतो तोपर्यंत पुढचं हा, काय नाही, काय घ्या घ्या उरकून घ्या. तुम्ही करा चालू. बाळा नाव काय तुझं? पूजा बाबासाहेब सुपेकर. शिक्षण? BA झाले. बर बर. मग चुलते काकी असतील ना? हो. आहे ना एक भाऊ आहे. बर. पुढचं काय नियोजन? पुढचं काही नाही, जॉब करायचंय मला. जॉब करायचा आहे. मग तसं हा मुलगा आहे, तो आता नोकरी वगैरे आहे. मुलगा जॉबला आहे का? हा नोकरी. 2 लाख रुपये पगार आहे मग काय, पोराला. मग हो, ते काय नवरदेवाचे भाऊ वडील आहेत का? हा. त्याचे वडील आहेत. आणि ते ही लेख आहे जाव. हा मग काय 2 लाख रुपये पगार म्हणलं, मग काय टेन्शन हा नाही सगळं चांगलं आहे, तिथे व्यवस्थित आहे. पूजा नवरदेव बघून घे. आमची पोरगी जरा टरीबाजी आहे. म्हणजे टरीबाज सांगतो, म्हणजे टरीबाज काही डेअरिंग बाजी हा, असू द्या. एकटीच आहे. तिला काय भाव नाही, कोण नाही तेव्हा पहिल्यापासून आपली एकटी डेअरिंग बाजी ती. नाही नाही चांगलं आहे. आमचा मुलगा बी बाहेर चांगला आहे एकदम स्वभाव. नाही आमचा जरा कमी आहे मुलगा, एवढा डिरिंग बाज नाही. नाही, जाऊ द्या. नाही, एक कोणतरी तिला डिरिंग बाज पर्याय आहे नाही ना. ना. तिला जर भाऊ बिवा असता कोणी तर मग तिने बी ती दाखवलं असतं, हा, पण बरोबर. एकट्या मुलीला राहायचं म्हणल्या मुली डेअरिंग बाजूच राहावं लागत ना. आता आहे ना सध्या डिरिंग बाजच पुरी पाहिजे हो. आणि मग या येडे बाकडे तर कोणी काय म्हणलं हा. असते. कारण ती शाळेला ना रूम वगैरे एकटी राहते. नाही येत चांगली नाही. चांगली. उलट मला आम्हाला दोघांना काळजी वाटते हा. तिची. मुलगी एकटी बाहेरगावी शिकती. नाही, काय ती नाही. कधी गेलं ना ती लगेच सांगते बाबा घाबरून आता समाजामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे डिरिंग. बरं, बाबा, मी काय वगैरे म्हणतो लावा. होय. लावा ना तुम्ही हे करा. ह्याला जर काय बोलायचं असेल तर बोलतो, तर हा, आपण आपलं बोलून घेऊ काय असेल ते. चालतंय. आहे का नाही?
कुंकू लावायचं लावा ना. थोडं थोडं लाव. दाखवायचं फक्त आजकाल काही ते लाव. राहिले नाही लाव, पण त्याला थोडस पोरींना थोडं जमत आहे आजकाल. स्वयंपाक वगैरे येतो ना. हा सगळं येतं, सगळं काय विषय नाही. घरातले काम सगळे येते तिला. दे की मग दे. पांडू काय वाटतंय? दर अमृत बोलून घ्या. काय बोलायचं काय? नाही ना. त्याचं तर लाजण्यातच दिवस जाईल आमचा. तुला काय विचारायचं दिदी? आवडली की तुला बहीण? आता त्याच्यावर तुला आवडली का रे? आवडली बोला. मग काय विषय विचार नाही. मला काय नाही, काय नाही काय नाही, तुम्हाला काय सगळं काय रे सगळे अहो काय कोणी- पोऱ्या माझ्या पुढे अजिबात नाही. एक शब्द तुम्हाला माहिती आहे ना आणि मग काय मग झालं काय मग काय बोलायचं विषय? काय काय? पुढे नाही. काय होतं बोलायला जाऊन इकडे जावं कोटानं म्हणते, वाढायचं. ते नाही घेण्याचं, मग कसं काय? बोलू ना. सांगा मग काय आहे, काय नाही तुमचं. काय संशय तुम्हाला तर माहिती आहे सगळं. तुम्हाला पहिला बोलायला या. तर माझं सर हम्म. हे ठेव बाई बाजूला ठेव. हा, ठेव. हा पोरग कंपनीत कामाला जाणार, मर्चेंट कंपनीत कामाला आहे. 2 लाख पगार आहे पोराला. निर्व्यसनी कसं टेन्शन नाही काही नाही, नाही. गळ्यात मार घरी सांगत आहे ना त्यांचं. जमीन आणि बिमीन भरपूर आहे. जमीन बी बरोबर आहे. एकुलते एक पोरग आहे. बहिणीचं लग्न झालेलं आहे. हा म्हणजे ह्यांना बाकीचं काही टेन्शन नाही. आणि पोरीचं काय टेन्शन आहे तुम्हाला? पोरगी शिकल्या सवरलेली आहे. आणि पुढे चांगलं जरी होऊन जाईल. शिकायचं हा. असलं ना तर शिकू द्या. नाही, चांगलं होऊन शिकू जाईल द्या, पोरीचं. ती नोकरी हा, करायला लागली तर काय अडचण नाही, करू दे. आमची काय अडचण नाही. नाही आमची पोरगी हा हुशार आहे, एकदा यंदा हे समजदार आहे. पसंत पडली ना एकमेकाला मग पुढचं आपलं नाही काय नाही, पसंत झालंय सगळं. विचारलं ना मी. ए बाबा, काय म्हणणं आहे का तुझं काही? तुला काय म्हणणं? नाही ना. नाही काही विचारायचं बरं ते महत्वाचं बघा. तिथं हे हा काय होतं बरं. लय मकार चर्चा करण्यापेक्षा महत्वाचा जे विषय आहे ते मेन. तू बोल ना ते घ्यायचं पहिले. नाही आपल्याकडे काय बरं, काय ते सांगा तुम्ही. मला देण्या घेण्याचं काय पूर्ण काय बा आता असं ते लग्न आहे का करून नाही? जेवण खावण करून मुलगी वाटायला हवं, बाकी काय आहे? अहो असं असतं कुठं 2 लाख रुपये पगार आहे हो पोऱ्याला. पण माणूस शेतकरी याच्याकडे काय ते घरावर तुम्हाला कळायला पाहिजे. मुलगी आहे बा हा, सुंदर, आपली काय ऐपत नाही शिकलेली हो. आहे, नोकरीवाली आहे, नोकरीला लागन बा एवढं आहे बसून. हा, नोकरीला अहो, लागली. संजय शेठ तुम्ही इथं पुढे सांगितलंय का नाही काही का निवळच आम्हाला घेऊन आला? तुम्हाला म्हणलं होतं की पोरगी चांगली आहे, शिकल्या सवरलेली आहे. आता तिचे वडील म्हणजे गरीब आहेत. बाकीचं काय सांगितलं होतं ना? नाही म्हणतात की आले बोलता येईल बाबा समोर हा, म्हणजे समक्षात बोलायचं म्हणजे. हा हा, समोर बरं. बोललेलं काय इच्छा काय असेल ते असेल ते करू आहे आम्ही का कसं बी येडवाकडं, पण थांब विचारून नाहीच घे. ना अरे पण बाहेर अरे पण विचारून घेऊ दे. इच्छा सांगा तुमची काय इच्छा आहे काय काय करत जे असलंय काय अशी इच्छा नाही. 4-5 लाख रुपये हुंडा द्या. आम्ही हुंड्यात 7-8-10 तुळ घाला. असं नसतं बोलायचं. ऐकू दे त्यांचं काय म्हणणं. 7-8-10 तुळ घाला आणि लग्न बिग्न द्या करून तुमच्या हिशोबाने कसं करायचं. हे बघा हा. पाहुणे, परिस्थिती अशी आहे, तुमची चुकी नाही. तुमच्या मुलाला 2 लाख रुपये पगार आहे, शेतीवाडी आहे, सगळ्या गोष्टी आहेत, हे बी कळत आहे. आणि आजकाल चांगल्या मुलाला पगार जर असेल ना तर लोक 100% हुंडा देतात, हे पण मला कळत आहे. पण परिस्थिती अशी आहे, राग मानून काय घेऊ नका. परिस्थिती अशी की यांच्या दोघांची नवरा बायकोची मुलीची म्हणजे बापाची लायकीच नाहीये. आज खायला मागे तो काय तुम्हाला कुठून देणार आहे? वर्षभरात लाख रुपये नाही तुम्ही बघितले आजवर राव. यांना सांगायला पाहिजे होतं परिस्थिती. नाही मी त्याला सांगितलं मला परिस्थिती गरिबीची आहे. आता त्याने काय मला बोलता येईल आता बैठक पडल्यामुळे बोलतोच ना. अहो काय गरीब आहे. मला हे ते माणसं- शब्द बोलायचे ना राव बा, त्यांच्याकडे काहीच नाही. बरं, निस्ती परिस्थिती पोरगी. अशी आहे. अहो, नुसतं तुमच्या पैशावर करता जाऊ ते नका तुमचे तुम्ही. 5,000 लोक आले ना जेवण व्यवस्थित जेवण झालं. घालतील. एवढं करू शकतो. ते पाटील ती पोरगी बघा ना. अहो, पोरगी पाहिली राव. जे घेईल ते अहो, नंतर पोरं तरी काय आमचं काय कमी काय? अहो पगार आहे त्याला 2 लाख रुपये म्हणजे काय जॉक आहे काय? अहो, पण ते आणि नाही. घरी शेती तर नाही. तुम्हाला माहिती आहे ना. नाही, गावात नाही, शेती आहे खायचं. सगळी. हा का, पाहू ना 2 लाख रुपये पगार आहे तुमच्या पोराला आहे. पोरगी तुम्हाला सून म्हणून भेटणार आहे, सुंदर आहे, शिकलेली आहे. अहो सगळं मान्य आहे. लक्ष्मीच्या पावलं तुमच्या घरी येईन. आपण गावात असं थोडं सांगणार आहे मी. अहो माझं परिस्थिती माझी दाखवायचं पुढं. काम आहे. तुम्हाला मी ते दाखवलं 2-4 लाख सोन्यासारखी रुपये पोरगी. किती दिवस नाही पुरणार नाही, आहेत? बघायला चांगले. बोर पिकला कोणी दगड हा. मारते. हा. तुम्ही बघायला आले नाही त्यांनी काय असं काय लय आम्हाला वाईट नाही वाटलं किंवा तुम्ही हुंडा मागितला. मी तर म्हणतो अजिबात वाईट नाही वाटलेलं मला. तुम्ही हुंडा मागितलाय ना तुमची दानती. तुमच्या पोराला 2 लाख रुपये पगार आहे, तुमच्याकडे शेतीवाडी आहे, सगळे आहे, गाड्या वड्या आहे. तुम्ही 2 लाख रुपये पगार हुंडा मागितला म्हणजे काय माझ्या माहितीने अजिबात विशेष नाही. ती आमच्यासारखा करू शकतो. पण आज याची परिस्थिती अशी आहे की पुरी शिक्षण कसं केलं आता आम्हाला माहिती. नाही पण कसं इथं लग्न झालं ना 4 पोरीचं वर्ष कल्याणच होणार झाले आहे. तुम्हाला सांगतो 4 वर्ष झाले मी 80,000 रुपये दिले. 4 वर्षात माणूस 80 रुपये देऊ शकतो. अहो पण तर बरोबर काय आहे तुमचं सगळं.
पण अजून पोरगी काय कामाला बी नाही शिकती ना हो. नाही, जाऊ द्या. आणि तिला जर पगारी एक असते काम ना तर करा. तुम्ही रुपया बी मागितला तुम्ही नसता एक तुम्हाला. काम करा, सगळ्यात महत्वाचा विषय, तुम्ही आले पाहुणरावळ्या पद्धतीने आले, तुझ्या चहा बी पाजा यांना आणि आनंदात वाट लावा. त्यांची चुकी अजिबात नाही. काय होतं आपण त्यांना नाव ठेवू शकत नाही, कारण त्यांच्याकडे आहे म्हणून ते मागे. पण आमच्याकडे नाही तर आम्ही कुठून द्यायचं? हा मग बरं तुम्ही एक काम नाही करा म्हणून तर ते- संजू शेठ, चहा नको आम्हाला, काय नको, पोऱ्याला ड्युटीवर जायचंय, गडबडी आम्हाला. बरं बरं चालेल. हा चला जा मग. अरे संजू काय तो घरी आणलेला का अशा माणसांच्या अय संजू, कामाचा घोटाळा सगळा. राम राम. अरे काय झालंय? अरे या. मला एक सांग, तो अशा चर्चा आहे ना आधीच करायची असती. एक तर त्या पोऱ्याचं बी आज खाड, घरच्या खाडं कामाचा उद्या. कोटा ना. तू काही अशी- गोष्टी ना थोडा स्पष्ट बोलत जरा. सोन्यासारखी पोरगी पुन्हा मिळली नसती. अरे काय करतो नाही ते पोरगी ही करून तुम्ही काय काय घेणं ना देणं अय. काय न- काय झालंय? अहो, पाहुणे राम राम. राम राम राम. ही कोण पाहुणे? हे होय हा. ही मुली चुलते इथं. नाही कशात अडलंय कशात? अहो काय झालं आता ती काय म्हणतात माझ्याकडे काहीच नाही, घ्यायला नाही आणि द्यायला नाही. म्हणजे काय आहे, आता पोऱ्याला 2 लाख रुपये पगार आहे. बरं आपली शेती सगळी बागायती, एकच मुलगा आहे आणि ही मुलगी आहे माझी. मग जर नाही म्हणल्यानंतर नाही जमत ना. आपण जोडा चांगला शोभतोय ना राव. अहो, आहे बरोबर आहे तुमचं सगळं, पण ते नाही ना, काहीच नाही. असं फुकट करायचं म्हणजे एवढंच आहे, हे नाही ना. आता कसं आहे बरं का, मुलगा बी चांगला आहे, निर्व्यसनी आहे. म्हणलं मग तुमची मुलगी बी चांगली आहे, म्हणलं होऊन जाईन, पोरीचं कल्याण होईन आणि ह्यांना सून चांगली भेटून जाईन. काय हो? काय झालं? शेवटी तर पोरीलाच करायचंय. त्याचं दाग काय असेल ते. ते काय पैशावरून काहीतरी चाललंय त्यांचं. अहो, घेण्या देण्याला काहीच नाही त्यांच्याकडं. म्हणजे आपल्या पूजेत चाललंय का? हा पूजाचं. आणि आमच्या मुलाला 2 लाख रुपये पगार आहे आणि ते म्हणतात माझ्याकडे काहीच नाही. म्हणजे तुमचा मुलगा नोकरीला आहे काय? हा चांगल्या मोठ्या कंपनीत कामाला येतो, चांगला 2 लाख पगार आहे त्याला. अय यार काय झालंय? हा. वहिनी काय चाललं? काही नाही. आमच्या आल ते पूजेत पाहुणे मी होतो ना तिथं. हा. तुम्ही नवे आले पण हा, ही काय, हो का? पण ही मी बी आलो होती. तिथं. नाना होते ना. हा ते काय झालं? अरे ते आता हेंच कसं आहे बरं, हे म्हणजे 2-3 लाख रुपये हुंडा हा. दागिने. आता आपल्याला माहिती ती गळाली पार, त्याच्याकडे खायला दाणे नाही, ते काय यायला देणार आहे? हा जेवण घालू शकतो बा, ते म्हणला ते खाल्लं 10 गुंठे तळ्यातलं तेवढं इकितो आणि जेवण घालू म्हणला बा, आता दुसरा काय पर्याय नाही. आणि मग तुम्ही यायला म्हणलं नाही जमणार बाबा, राग यायचं काय कारण नाही. बरं ते नाही हुंडा मागायचं काय लय विशेष नाही साहेब. पोराला पगार पाणी आहे, शेतीवाडी आहे. बरं कोणी हुंडा मागणार? ज्या पोराला पगार आहे त्याला हुंडा द्यावा लागतो नाही मला सांगतो. मस्त आता ती बंदी आहे पण द्यावाच लागतो. आपण पगार जरी आहे भरपूर आहे ना, हुंडा तरी मागायचं कशाला? काय अहो गरज मा आहे? गावात लागते, करावाच लागत आहे, जगाचे लाजकाचे. आता हुंडा काय देणे घेणं बंद. अहो गप्प बसा तुम्ही. पाहुणे, माझ्या पोरीला मी 3 लाख रुपये हुंडा दिला. बरं मी काय म्हणते, नोकरी आहे म्हणल्यावर अरे एवढं कोण कुठून पैसे घालायचे तिने? मी आहे ना. आतापर्यंत नाही म्हणले ना, आता लगेच आली का मग लगेच? आता पोराला नोकरी आहे. आता मला 2 पोरं म्हणजे यांच्या पहिल्या बायकोची 2 पोरं आहेत, आम्हाला पोरगी नाही. मग निदान आमची काय आणि मग त्यांची काय पहिली वेगळी. तिथे गेली अशी तर काय एवढं नाका पडा झाला असतं. आम्ही कन्यादान करू तेच. हा. हा, हे आईला भारी आहे ना, मग. आता संपलं बा. आपलं लागू द्या, नाकाला काय हुंडा काय लागेल ना? काय काय किती काय तुम्हाला काय लागेल ना ते सगळं आमची द्यायची तयारी. जसं म्हणाल तसं लग्न लावून देतो. हा. हो का? आता एवढं आहे ना, तुमच्या इच्छेला जी येईन ना तुमच्या हिशोबाने द्या काय द्यायची. बस संपलं. आकडाच नाही टाकीत मी. विषय अहो संपला. अशी माणसं भेटले पाहिजे हो. अहो, 10 लाख हुंडा मागा हो देऊ आम्ही. काय पाहिजे अजून? होय ना ना? आईला हे असा भाऊ प्रत्येकाला पाहिजे हा. हे नवीनच घडलं बरं का. दुश्मनी लय मोठी पण चुलत्याने केलं पुतणीचं कन्यादान. कन्यादान. अहो अशी माणसं भेटाय सुद्धा भाग्य मला लागत वाटलं आहे. नाही तू एवढी पुढे बोलशील म्हणून. मग आता मला पोरगी नाही, मग माझी पोरगी काय आणि त्यांची काय मग पोरगी त्याला वेगळी एवढं वाईट का ठेवी? त्याला थोडं त्यांचं बरं कर ना जरा शिक. त्यांना कोणी बघायला तुमची? नाही आहे ते मान्य आता- आहे, पण आता थोडस आम्हाला बी- चुका असतात ना काहीतरी. आम्हाला बी काय कळून अशा? आम्हाला बी कळून चुकलं आता. आम्हाला बी पोरगी नाहीये, दोन्ही पोरच आहे. हा. म्हणून हिला म्हणलं बघ भाऊ आता तू. बरं झालं, ओके. अडचणच तुम्ही जा नाही. आता बिंदास, काही टेन्शन नाही. तयारी लागतो आम्ही. हा, हा, तुम्ही हा, जा बिनधास्त आता. जा. चला हा, संजय. सगळं दोन ओके. दिवसात डन झालं तारीख एकदम. ठरवा. ओके. तुम्ही म्हणताल तिथं लग्न लावून देऊ, म्हणताल तिथं कसं पाहिजे तसं मी देतो. तुम्हाला काही शब्द बोलणार नाही. तुम्हाला जसं करायचंय तसं तुमच्या हिशोबाने करा. यांचं बघा काय. तुम्हाला काय लागत आहे? हुंडा भेटलाय तुम्हाला. मला 1 तोळ्याची अंगठी पाहिजे. 2 तोळ्याची करतो, अजून काय? ए, ती तुमच्या घरी बघा ना. चला घरी बघू. इथं पुढं राहायला घालता तुम्ही. हे घरी घरी काय अडचण तुला? चला येऊ पाहुणे. चला येतो आता. नाही थांबा ना, आपण जाऊन त्याच्याकडे दोघं आपण बर चौघं बर बर जाऊ. बर. दोन अय संजू थांब जरा वेळ थांब. चला, जा. ठीक. गावाचं प्रेम झालं. इकडे. चालेल चालेल. चला चला आपण जाऊ. चल चला भाऊ. काय टेन्शन घेऊन बसले बरं तुम्ही? अगं झालं असतं बाई चांगलं तुझं. जाऊ द्या. मुलगा चांगला होता, नोकरी होती,
पण त्यांच्या अपेक्षा वाढल्या मग काय करायचं आपण शेतकरी एवढे पैसे कुठनं द्यायचे पण त्यांना? आपली पोरगी किती सुंदर आहे, शिकलेली आहे, मग सगळं खरं आहे अमृता, किती गुणवान आहे. पण आपल्याकडे आहे का पैसे? जाऊ द्या, आता झालं तर झालं ते सोडून. किती गोड लेकरू आहे माझं. होय बाबासाहेब दादा नमस्ते. या वहिनी या. लय चिंतेत दिसतंय दादा. बसलो होतो आता. काय झालंय? काय झालं काय? काही नाही, ते पूजाला पोरं बघायला आता येणारच होता पण त्याला यायला दुटी उशीर झाला. बहिणीला बी त्या बायाचं काम होतं म्हणून आम्ही आता गेलो तेव्हा. पाहुणे आले ते. हा काय झालं मग? जमले ना? नाही ते नाही. नाही का मी बरं? काय झालं? लय म्हणतात ते माहिती. हुंडा मागितला? मग तुम्ही काय म्हणले? आमच्याकडे नाही पैसे हुंडा द्यायला. तुम्हाला एवढं कळत नव्हतं का? डायरेक्ट नाही म्हणले. मग कुठनं देणार काकू? अगं पण तुम्हाला येऊन म्हणू शकत होती ना? हे आलती ना बोलवायला मी यांना. तुझी आई नव्हते का? पप्पा आले होते ना म्हणाला. आले का तुम्ही? पण तू मला म्हणायचं काम होतं ना, तुझी आई नव्हते का मी? तुम्ही बैठकीला काऊन नाही आले दोघं पण? मग त्याला अरे यायला मला माझ्या माझं काम होतं तिकडे ताई. हापूसवरून आलाय आता मधून सुट्टी टाकून पण हे आलाय. बैठकीला असते तर मग मोडलं नसतं ना लेकीचं. अरे पण त्याला दुटी अर्ध्यात सोडून आलाय तरी ती अहो आता पण ना तर आपली आई पण जाऊ द्या ना, झालं ते झालं. आता बरं, कशाला बरं, बोला. उगाच काढायचं? काय काय झालंय? झालं जमलं लग्न जमवलं चुलतीने काय लागन ती देते म्हणले. कुठं 2 लागन दिवसाच्या आत ते तारीख काढ राहिले ते लोक. गप रडू नको. गप गप ये इकडे. अरे रडू नको. गप 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 भाऊ आहे ना तुझा अजून. हा काही टेन्शन नको आहे. आम्ही लग्न लावून देत पोरीचं बस. सगळा खर्च मी करील. आम्ही दोघं करू का ग? नाही झालं बाबासाहेब सगळे आता काय नाही राहिले. गुंडा दांडा सगळे ते मोठ्या मंगल कार्यात लग्न लावून देते. तुला रुपया खर्च नको करू. पुरीच्या कन्यादानच ते करणार आहेत. पोरगी आजपासून त्यांची. तुला काय संबंध नाही राहिला पुरी सांगतो. धुमधडाक्यात लग्न लावून देतो आम्ही. अगदी कन्यादान जोरात करून देऊ. काय काळजी करू नको. गप रडू नको. गप आता रडायची काय गरज आहे का? मला हेच कळत नाही नेमकी राव. गप गप वहिनी, तू पण गप. झालंय ना, जमलंय ना, झालं ना तुमच्या मनासारखं. खरं सांगू का? कसा काय ना पण भाऊ मोठा असा. भावा असावा. अरे यायचं कसं होतं. का होय नाही भावा असावा. शेवटी का होय ना आज तू विचार कर. दुसरी बायको आहे. तिला काय गरज नाही करायची. तिला 2 पोरं आहेत. तिला पोरगी नाही म्हणून तिला किंवा आली की नाही शेवटी. जरी लोकांची पण तिला किंवा आलीच ना. शेवटी रक्त या का तुम्ही रक्त आतापर्यंत काय म्हणत होते? त्याची बायको दुसरी लय खाटळे, त्याची बायको दुसरी लय बडबड करी, दुसरी बायको भांडती. तिने शेवटी आज हे केलं. याच्या हातात काय होतं? मी गेलतो ना आमची समजतीच सांगायला नाही. गेलतो मी. मग समज निघाली का तुमची? शेवटी कोण कामाला येईल याची कांता नाही. रक्तच रक्ताच्या कामाला येतं शेवटी. अरे मी ड्युटीला गेलो तर तिचा 2-3 वेळा मला फोन माग आला. या, माग या काय झालं पाहून तरी आपण. जरी माणूस तोंडावर बोललं ना शेवटी आपलीच आपल्याला किव येते, दुसऱ्याला नाही येत. नाही म्हणले नव्हते ते. येतो म्हणले फक्त ऑफिसला जाऊन येतो म्हणले. तुम्ही विचारलं नव्हतं का मला मावशी? तुमच्या बी काय गोष्टी चुकत आहेत. तुम्हाला माणसं धरता येते का? तिला कधी जवळ केलंय का तो? कधी बोलली का तिच्या संग? कायम ती हाय सवत केली तिने, दुसरी बायको केली. कायम तिला ती टोमणे. कधी इच्छा होती का की पूजा तू तरी तुला कळायला पाहिजे होतं ना आपली चुलती बा कधी तिच्या पैसे जाऊन बसावं. जाऊन बसायचे की मग. आमच्या गरिबीमुळे आम्ही जात नव्हतो त्यांच्या. गरिबीचा काय संबंध आला? अरे पण तुला पण त्यांनी- जाऊ का आलं का कधी? हा मी कधी गेलो तर वहिनी काय करता तू गेली का कधी? आपल्याला लाख घमंड चुका नसून आपल्या आहेत आपण ना. लय गरीब आहेत. मग आपल्याला बी लय घमंड नसून नाही. आपली आपल्या जवळ ठेवायची ना. नाते जपायचे असते नाही, सगळ्यांनी. मला त्यांचं खरं मन कधी मग कळलं त्याच्यामुळे ती तुमच्या जवळ येत नव्हते आतापर्यंत. माहिती आज 20 लाख रुपये खर्च करायला तयारी पोरीच लागण्यासाठी. ती जरी तुम्हाला वाटत असेल ना बोलायला हे पण ती तशी मनाने लय मनाने दिलदार आहे. नाही. हा. दोघांना देवासारखे आले तुमच्या. नाही वहिनी नको. अरे आज नाही माझ्या लेकीचं वहिनी तुम्ही नको. नाही मोडलेलं जुळवलं म्हणजे तुम्ही देवच आहेत माझ्यासाठी. तुम्ही बिलकुल काळजी करू नका. आम्ही अगदी धुमधडाक्यात आता कन्यादान एक काम करून करा देतो. संजू. आता 2 दिवसात आहे ना मागे लागा. तू फक्त बाकीचं बघ. त्याच्या मागे दुटी आहे. हा. तू पैसे द्यायची जिम्मेदारी वहिनीची राहील. तू विषय संपला. तुझ्या तुला काय तो पद्धतीने करत ते कर. तू विषय त्यांच्या संग जमवले त्याला तारीख काढायला सांगितली 2 दिवसात. तुम्हाला काय लागेल ते ना फक्त तिला सांगा ती तुम्हाला देऊन टाकील. बरं चला आम्ही जाऊ का आता? चला, चला. आता झाल्या चुका एक पदरात घ्या एकमेकाच्या आता आणि एकत्र या. एकत्र या. नाही आम्ही भाऊ एक तुम्ही विचार ना. आता जुळून आणलं तुम्हाला बी आम्ही नाही जुळवलं. तिने जुळवलं. मी तर तिला बोलत होतो. त्यांच्यामुळे जुळलंय. तीच ते पाहुण्यांचं बडबड ऐकत तिने रोड नाही काय हुंडा मागत आहे. त्याच्यावर लग्न मोड. तीच काचा खाली आली म्हणली तुला किती पैसे पाहिजे सांग मला मी तेवढं हुंडा देते म्हणून. आम्ही तर काहीच नाही केलं. आम्ही बोललो बी नाही काय. आम्ही तर चाललो होतो रस्त्यात. आता आम्हाला दोन्ही पोरच आहेत. आम्हाला नाही पोरगे. मग आता हाई पोरगी तर मग हिचं कन्यादान आम्ही नाही करायचं. कोणी आणि करायचं? पुण्याचं मग काम आमची आहे. पोरगी आहे ना पुण्याचं काम ती. आहे. कन्यादान पोरीचं करणं. कन्यादान जेवण घालणं नाही लय मोठं पुण्याचं हा काम. मग त्यासाठी ना मग आम्ही करायला तयार आहे सगळं. बरं का
तुम्हाला एकच सांगतो, कसा असू भाऊ, लंगडा असो, पांगळा असो, श्रीमंत असो, गरीब भावाला असो, भाव पाहिजे. पण भावाला भाव पाहिजे. पाहिजे पाहिजे जाऊ संजू आता शिकायला यांना चला अहो चहा पिले असते. ना ना थांबता काय? बरं घ्या मग 2 दिवसात. हा चला 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 ना वर यायची. आता ना हपकत नाही, भाऊन भाऊज आहे माझ्या पाठी. चहा पिऊन जा. नाही, नको. नाही आम्ही तयारीला लागतो, तुम्ही तुमच्या तयारीला लागा. आणि काही असलं तर तिला मागून बी लागलं तर, हा काही संकोच बाळगू नको मनामध्ये. चुकलं असेल तर मला अरे माफ नाही करा. नाही 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 काय नाही काय लेकीचं केलं काय तुमची नाही. लेक आहे आजपासून. चालते चल येऊ का मी?